ओके, गुड आफ्टरनून स्टुडंट. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण एक्स लिंक्ड इनहेरिटन्स आणि ऑटोझोमल इनहेरिटन्स हे दोन बेसिक पॉईंट आपण स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट एक्स लिंक्ड इनहेरिटन्स जे आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की एक्स क्रोमोझोम आणि वाय हे दोन्ही सेक्स क्रोमोझोम आहे. सेक्स डिटर्मिनेशन हे त्यांचं फंक्शन आहे, पण त्यासोबतच या सेक्स क्रोमोझोमवरती बॉडी ट्रेट, बॉडी कॅरेक्टर ठरवणारे जीन्ससुद्धा प्रेझेंट असतात. ओके, आणि त्याच्यावरून बॉडीचे कॅरेक्टरसुद्धा डिसाईड केले जातात. तर यात आपण बघितलं की सपोज फिमेलमध्ये एक्स लिंक डिसऑर्डर जे आहेत त्यांचं प्रपोर्शन फिमेलमध्ये जे आहे ते कमी असतं आणि मेलमध्ये जास्त असतं. कोणाचं? एक्स लिंक आणि त्यातही रेसेसिव्ह. ठीक आहे, एक्स लिंक रेसेसिव्ह जीनमुळे जर एखादा डिसीज होत असेल तर त्या डिसीजचं प्रपोर्शन फिमेलमध्ये कमी असतं. कमी असण्याचं रिझन काय आहे? तर फिमेलकडे दोन्हीही जीन जेव्हा रेसेसिव्ह असतील तेव्हाच त्या फिमेलला तो डिसीज होतो. मेलमध्ये मात्र एक जरी रेसेसिव्ह जीन आला तरी सुद्धा त्यांना तो डिसीज होणार आहे. सो हे नीट लक्षात ठेवा, एक्स लिंक्ड रेसेसिव्ह जीनमुळे जर डिसीज होत असेल तर त्या डिसीजचं प्रमाण जास्त फिमेलमध्ये नसतं, फिमेलमध्ये कमी असतं आणि मेलमध्ये प्रमाण कसं असतं? जास्त असतं. अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, एक्स लिंक्ड जीन कुठे प्रेझेंट असतात? एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवरती. आणि हे जे जीन आहेत याचा अलील वाय क्रोमोझोमवरती असत नाही. सो एखादा जीन एक्स लिंक्ड असेल, एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवरती असेल तर त्याचा अलील वाय क्रोमोझोमवरती असणार नाही. हे नीट लक्षात ठेवा. मी काल तुम्हाला सांगितलं की डिसीज लर्न करा. लक्षात ठेवा की कुठले डिसीज ऑटोझोममुळे होतात, कुठले डिसीज सेक्स क्रोमोझोममुळे होतात. सो ऑटोझोममुळे होणारे जे डिसीजेस आहेत त्यात तुम्हाला कुठला सांगितला काल आपण बघितलं की विडो स्पीक एक पाहिलं, पण तो काही डिसीज नाही आहे, ते एक कॅरेक्टर आहे, व्ही शेप हेअरलाईन असणं, ते एक बघितलं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितला फेनिल कीटोन युरिया. करेक्ट, फेनिल कीटोन युरिया डॉमिनंट जीनमुळे होतो की रेसेसिव्ह? रेसेसिव्ह, येस. तर हेही लक्षात ठेवायचे, ऑटोझोमल रेसेसिव्ह ही कंडिशन. ऑटोझोमल रेसेसिव्ह असेल तर फेनिल कीटोन युरिया हा डिसीज होतो. नेक्स्ट आपण बघितलं सेक्स लिंक. सेक्स लिंक डिसीजेसमध्ये तुम्हाला नेम सांगितले असतील काल, तर त्याच्यामध्ये फर्स्ट हेमोफिलिया, सेकंड कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस, मायोपिया आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी हे डिसीजेसचे नेम सांगितले होते आणि मीनिंग पण सांगितलं होतं. हेमोफिलिया म्हणजे असा डिसीज ज्याच्यात लवकर ब्लड क्लॉट होत नाही, जर इंजुरी झाली तर ब्लड क्लॉट होत नाही लवकर. सेकंड आहे कलर ब्लाइंडनेस, मग त्याच्यामध्ये रेड आणि ग्रीन या दोन कलरमध्ये डिस्टिंग्विश करता येत नाही. नाईट ब्लाइंडनेस, त्याच्यामध्ये सांगितलं की नाईटच्या जे डिम लाईटमधलं जे व्हिजन आहे ते प्रॉपर नसतं. नेक्स्ट मायोपिया, मायोपियाचा अर्थ होतो नियर सायटेडनेस, म्हणजे नियर बाय ऑब्जेक्ट दिसतात, डिस्टंट ऑब्जेक्ट दिसत नाहीत. आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे मसल वीक होतात त्या डिसीजमध्ये, त्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हटलं जातं. सो हे सगळे एक्स लिंक डिसीजेस आहेत. तुम्ही आत्ता लर्न करा, काहीतरी ट्रिक तयार करा, तुमच्या लक्षात येईल की MCQ सॉल्व करताना तुम्हाला हे सगळे डिसीज जे आहेत लर्न केलेल्याचा फायदा होईल. तुम्हाला पटपट शोधता येईल, ॲन्सर काढता येईल आणि सगळ्यांनी लेसन परफेक्ट लर्न करायचं आहे आणि मगच MCQ सॉल्व करायला घ्या. लर्न न करता MCQ समोर ठेवून बुक बाजूला ठेवून त्यातले आन्सर बघून जर टिक करत असाल तर त्याला काहीही उपयोग नाही आहे, कारण एक्झामला कमी दिवस राहिले. जसं शिकवलं जातं आहे NCERT आणि स्टेट बोर्ड दोन्ही पण क्लिअर करा. आत्ताचं जे नवीन बुक आहे त्यानुसार खरं तर दोन्हीमध्ये डिफरन्स कमी आहे, पण तरीसुद्धा एकदा NCERT रीड करायचं आहे. सो एक्स लिंक नंतर नेक्स्ट आज आपण पाहणार आहोत वाय लिंक जीन. सो वाय लिंक जीन जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. वाय लिंक जीन. ओके, तर वाय लिंक्ड जीन जे आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोणाला म्हणायचं वाय लिंक जीन? जसं तुम्ही एक्स लिंक जीन कोणाला म्हणता? जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम आर कॉल्ड ॲज एक्स लिंक जीन. तसं जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस region of Y chromosome are called as Y-linked gene. Y-linked gene कोणाला म्हणायचं? तर जे जीन Y क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवरती प्रेझेंट आहेत त्यांना म्हटलं जातं Y-linked जीन. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट बघा, Y-linked जीन जे असतात यांना होलॅंड्रिक जीन असं सुद्धा म्हटलं जातं. हा वर्ड लक्षात ठेवा.
याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट आर होलॅन्ड्रिक जीन. होलॅन्ड्रिक जीन म्हणजे जे जीन वाय लिंक्ड आहे त्या वाय लिंक जीनलाच काय म्हटलं जातं, होलॅन्ड्रिक जीन असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट काय बघा, वाय लिंक जीन जे आहेत ते मेलकडून मेलकडेच इनहेरिट होतात, कारण वाय क्रोमोझोम फक्त मेलमध्ये असतो, फिमेलमध्ये असा नाही. सो बघा, वाय लिंक जीन इनहेरिट फ्रॉम मेल टू मेल. वाय लिंक जीन कोणाकडून कोणाकडे जातात, मेलकडून मेलकडेच जाणार आहेत. साधं लॉजिक आहे, कारण वाय क्रोमोझोम फक्त कोणामध्ये आहे, मेलमध्ये. सो वाय लिंक जीनमुळे होणारा काही डिसीज असेल तर तो डिसीज आपल्याला फक्त मेलमध्ये पाहायला मिळतो, फिमेलला तो डिसीज होणारच नाही. ओके, मग आता वाय लिंक जीन जे आहे याच्यामध्ये हायपर ट्रायकोसिस हा एक दिलेला आहे. हायपर ट्रायकोसिस म्हणजे ग्रोथ ऑफ एक्सेसिव्ह हेअर. हायपर ट्रायकोसिस. सो हायपर ट्रायकोसिस हा जो डिसीज आहे याच्यामध्ये इयर पिनावरती हेअर ग्रो होणं किंवा बॉडीच्या अदर पार्ट, आपल्याला जास्त हेअर आपल्या स्कल रिजनवरती किंवा आपल्याला डोक्यावरती केस पाहायला मिळतात, पण ज्यांना हा डिसीज किंवा हा प्रॉब्लेम असतो हायपर ट्रायकोसिस त्यांच्यामध्ये अगदी पूर्ण कपाळ, काहींचा पूर्ण चेहरासुद्धा, जेवढे केस आपल्याला इथे तेवढेच केस पूर्ण चेहऱ्यावरती असतात. कुठेही बॉडीच्या पार्टवरती कुठेही एक्सेस हेअर ग्रो होऊ शकतात, त्याला म्हटलं जातं हायपर ट्रायकोसिस. सो हा वाय लिंक जीनमुळे होणारा एक डिसीज आहे. सो बघा, वाय लिंक जीन सच एज हायपर ट्रायकोसिस इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ हेअर ऑन पिन ऑफ इयर. दिस इज कॅरेक्टर इज ट्रान्समिटेड डायरेक्टली फ्रॉम फादर टू सन. सो इयर पिनावरती हे नॉर्मली पाहायला मिळतं, तर इयर पिनावरती हेअर ग्रो होणं याला हे हायपर ट्रायकोसिस म्हणतात. आणि हा जो जीन, हे जे कॅरेक्टर आहे ते फादरकडून सनकडेच ट्रान्सफर होणार आहे, फिमेलमध्ये हे कॅरेक्टर येणार नाही. सो दिस इज अबाउट वाय लिंक जीन. सगळ्यांना समजलं वाय लिंक जीन. किती पॉईंट लक्षात ठेवणार. फर्स्ट, वाय लिंक जीन म्हणजे काय, जीन लोकेटेड ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम, यांनाच काय म्हणायचं, होलॅन्ड्रिक जीन. हे इम्पॉर्टंट, याच्यावरती क्वेश्चन विचारतात. वाय लिंक जीन हे स्टेटमेंट क्रॉस सॉल्व करण्यासाठी इम्पॉर्टंट. वाय लिंक एखादा डिसीज असेल तर तो फक्त मेलनाच होणार आहे, फिमेलला होणार नाही. आणि त्यातलं एक एक्झाम्पल काय सांगितलं, हायपर ट्रायकोसिस. मिनिंग लक्षात ठेवा, इयर पिनावरती एक्सेस हेअर ग्रो होणं त्याला हायपर ट्रायकोसिस म्हणतात. हा मेलकडून मेलकडे, फादरकडून सनकडे ट्रान्सफर होणारं कॅरेक्टर आहे. ओके, इथपर्यंत समजलं. येस, तर मग आता डिसीजेस आपण स्टार्ट करतोय. त्यातला फर्स्ट डिसीज आहे कलर ब्लाइंडनेस. आत्ता जे मी तुम्हाला क्रॉस शिकवते, जेव्हा तुम्ही या टॉपिकचे MCQ सॉल्व करणार तुमच्या लक्षात येईल मॅक्झिमम क्वेश्चन या पॉईंटवरती, या डिसीजेसवरती, त्या क्रॉसवरती विचारले जातात. आणि पेडिग्री ॲनालिसिस एक असतं टॉपिक. स्टेट बोर्डमध्ये पेडिग्री ॲनालिसिस दिलेलं नाही, NCERTमध्ये दिलेलं आहे. सिम्बॉल, त्याचं मिनिंग आणि पेडिग्री ॲनालिसिस कसं करतात. सो आपण टॉपिक संपल्यानंतर पेडिग्रीचे क्वेश्चन जे आहेत ते इथं सॉल्व करणार आहोत. ओके, सो पहिल्यांदा हा डिसीज बघा, कलर ब्लाइंडनेस. हां, आता जर स्टेट बोर्डला कलर ब्लाइंडनेसवरती क्वेश्चन विचारला तर तो कसा विचारला जाईल, कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय, नक्की काय प्रॉब्लेम असतो ते तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे. आणि सेकंड, फिमेलमध्ये कसे जीन असू शकतात, मेलमध्ये, आणि एखादा क्रॉस करायला विचारला जाईल. आणि जर नीटला क्वेश्चन विचारायचा झाला तर असं विचारलं जाईल की एक फिमेल आहे जिचे फादर कलर ब्लाइंड होते, तिनं अशा मेलबरोबर मॅरेज केलेलं आहे ज्याच्या फॅमिलीमध्ये कलर ब्लाइंडनेसची हिस्ट्री नाही आहे, तर मग किती चान्सेस आहेत की त्यांच्या ऑफस्प्रिंगला कलर ब्लाइंडनेस होईल. या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. आणि हे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला एक सिम्पल क्रॉस करायचा असतो. सिम्पल असतात क्वेश्चन, फक्त हे क्रॉस समजून घ्या. तुम्हाला दोन्हीचेही मी क्वेश्चन सांगितले. आता बघा, बोर्डचा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी थोडी थिअरी लक्षात ठेवायची. थिअरी काय बघा, कलर ब्लाइंडनेस हा जो डिसीज आहे हा एक्स लिंक रेसेसिव्ह जीनमुळे होणारा डिसीज आहे. पहिली गोष्ट एक्स लिंक. एक्स लिंक म्हणजे कुठे असतात, एक्स लिंक म्हणजे कुठे आधी आपण बघितलेले, ते फक्त पाठ नाही करायचे, ते समजून घ्यायचे, लक्षात ठेवायचे. एक्स लिंक म्हणजे एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजनवरती. करेक्ट. सेकंड थिंग, रेसेसिव्ह तुम्हाला आता कळतं, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. सो हा काही डिसीज डॉमिनंट जीनमुळे होतात, काही रेसेसिव्ह. कलर ब्लाइंडनेस कशामुळे होणार आहे,
एक्स लिंक रेसेसिव्ह जीनमुळे. सो हे पहिलं लक्षात ठेवायला लागेल. सेकंड थिंग बघा, याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे. कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय असतं. सो दॅट पर्सन इज अनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन कलर. प्रॉब्लेम काय आहे, तर त्या पर्सनला रेड आणि ग्रीन कलर यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करता येत नाही. मग कसे दिसतात हे दोन्ही कलर. बोथ कलर ॲपियर्स ग्रे. बोथ कलर ॲपियर ग्रे. क्वेश्चन कोणत्याही स्टेटमेंटवरती तयार होऊ शकतो. सगळे स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. कोणत्या कलरमध्ये डिस्टिंग्विश होत नाही, रेड ग्रीनमध्ये. टोटल कलर ब्लाइंडनेस वेगळा आहे आणि हा कलर ब्लाइंडनेस वेगळा. हा रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस आहे. ओके, याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये डिस्टिंग्विश नाही करतायत. दोन्हीही कलर कसे दिसतात, ग्रे दिसतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, आता तुम्हाला कंडिशन लक्षात ठेवायचे. फिमेलमध्ये बघा, चार्ट नाही ड्रॉ करत मी, तुम्हाला अशाच लिहून देते. फिमेलमध्ये 3 कंडिशन असू शकतात. बघा, फर्स्ट एक्स कॅपिटल सी, एक्स कॅपिटल सी ही एक कंडिशन असेल. अशी जर कंडिशन असेल तर ती फिमेल नॉर्मल असेल की कलर ब्लाइंड असेल. नॉर्मल, कारण डिसीज कुठल्या जीनमुळे होतोय, रेसेसिव्हमुळे. कॅपिटल लिहिलंय म्हणजे काय, हे डॉमिनंट जीन आहे, त्याच्यामुळे होणार नाही. सो ही फिमेल कशी असेल, नॉर्मल असेल, तिला डिसीज झालेला नाहीये. सपोज ही कंडिशन लिहिली, एक्स कॅपिटल सी, एक्स स्मॉल सी. आता येस, हिला तुम्ही काय म्हणणार, कॅरियर. हिला डिसीज झालेला नाही. सो दॅट दिस फिमेल इज कॅरियर. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, एक्स स्मॉल सी, स्मॉल सी अशी जेव्हा कंडिशन येईल तेव्हा ती फिमेल कशी असणार आहे, अफेक्टेड. तिला डिसीज झालेला असणार आहे, डिसीज असणार आहे. सो फिमेलमध्ये आपल्याला या 3 कंडिशन पाहायला मिळाल्या. तर हेच जर आपण मेलमध्ये बघितलं तर मेलमध्ये 2च कंडिशन पाहायला मिळतील. एक्स कॅपिटल सी वाय असं जर असेल तर मेल कसं असणार आहे, नॉर्मल. करेक्ट, हा जो मेल आहे तो नॉर्मल असणार आहे. आणि सपोज अशी कंडिशन आहे एक्स स्मॉल सी वाय, तर या कंडिशनमध्ये हा मेल येस अफेक्टेड असणार आहे, कलर ब्लाइंड असणार आहे. सगळ्यांना कळलं. ओके, मग मला सांगा चान्सेस जास्त कोणामध्ये डिसीज होण्याचे, मेलमध्ये. का बरं जास्त, कारण मेलला जर डिसीज व्हायचा असेल तर एक रेसेसिव्ह जीन सुद्धा सफिशियंट आहे डिसीज कॉज करायला. पण फिमेलसाठी मात्र किती लागतात, 2 रेसेसिव्ह जीन. म्हणजे फादरकडून पण आला पाहिजे आणि मदरकडून पण आला पाहिजे. ओके, आणि त्या कंडिशनमध्येच ती फिमेल कशी असणार आहे, कलर ब्लाइंड. हे कळलं सगळ्यांना बोर्डवरती लिहिलेलं. ठीक आहे, मग आपण एक क्रॉस बघूया. क्रॉस काय आहे बघा, लिहायचं सगळ्यांनी आणि क्रॉस करायचा आहे. सगळ्यांनी लिहा आणि क्रॉस करा आणि त्या क्रॉसचा आन्सर सांगा. सांगू, इफ देर इज मॅरेज बिटवीन कलर ब्लाइंड मेल with normal female. If there is marriage between colorblind male with normal female, जर असं असेल तर ऑफस्प्रिंग कसे मिळतील आपल्याला, कलर ब्लाइंड मिळतील, नॉर्मल कसे असतील तर ते सांगायचे. जर हवा असेल तर एक क्रॉस करून दाखवा. डॉटर अफेक्टेड असतील का, कॅरियर असतील. कुठलीही डॉटर अफेक्टेड मिळणार नाही, कारण मेल कसं, फिमेल कशी आहे, नॉर्मल आहे आणि मेल कसं आहे, अफेक्टेड आहे. जर अफेक्टेड डॉटर पाहिजे असेल किंवा अफेक्टेड डॉटर कोणत्या कंडिशनमध्ये असेल, काय कंडिशन असेल तर डॉटर अफेक्टेड होतील. कुठले, दोन्ही जीन कसे पाहिजेत, रेसेसिव्ह. दोन्ही जीन रेसेसिव्ह कधी येतील डॉटरकडे, बघा डॉटरकडचा एक एक्स क्रोमोझोम कोणाकडून येतो आणि दुसरा एक्स क्रोमोझोम कोणाकडून येतो, फादर. हां,
आता डॉटर अफेक्टेड कधी असेल, जेव्हा दोन्हीही जीन रेसेसिव्ह असतील. हा सपोज फादरकडून येतोय, जर फादरकडून हा क्रोमोझोम येतोय तर त्याचा अर्थ फादर कसे आहेत? येस, त्या डॉटरचे फादर कसे असले पाहिजे? कलर ब्लाइंड. आणि मदर कशी पाहिजे? येस करेक्ट, कॅरियर तरी पाहिजे किंवा कलर ब्लाइंड तरी पाहिजे. याच कंडिशनमध्ये ती डॉटर कशी असणार आहे? अफेक्टेड असणार आहे. सो कंडिशन काय आहे? डॉटर अफेक्टेड कधी होईल? इफ फादर इज कलर ब्लाइंड अँड मदर इज आयदर कलर ब्लाइंड ऑर कॅरियर. याच कंडिशनमध्ये फक्त डॉटर तुम्हाला अफेक्टेड मिळणार आहे. ठीक आहे, ते ज्यांना कळेल नाही आहे त्यांच्यासाठी क्रॉस बघा, ज्यांना समजलं त्यांनी दुसरा क्रॉस करा. मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल अँड नॉर्मल मेल. मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल अँड नॉर्मल मेल. जर यांच्यामध्ये मॅरेज असेल तर ऑफस्प्रिंग कसे असतील सांगायचं. सो कलर ब्लाइंड मेल अँड नॉर्मल फिमेल. कलर ब्लाइंड मेल ह्या कंडिशनमध्ये एक्स स्मॉल सी वाय आणि कॅरियर नॉर्मल फिमेल एक्स स्मॉल सी कॅपिटल सी. नेक्स्ट बघा, हे जे आहे ते पॅरेंटल जनरेशन. गॅमेट, सपोज हे दोन जे क्रोमोझोम एकत्र आले, एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. सपोज हे आणि हे एकत्र आले तर एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. हे दोन आले तर एक्स कॅपिटल सी वाय आणि हे दोन एकत्र आले तर एक्स कॅपिटल सी वाय. ओके, याचा अर्थ सगळ्या डॉटर ज्या आहेत इथं मिळालेल्या बघा, जेवढे किती ऑफस्प्रिंग मिळाले? 4. या कंडिशनला 100% म्हणायचं. काय म्हणायचं याला? 100%. आता या 100%मध्ये डॉटर किती आहेत? 50% आणि बॉय किती किंवा सन किती आहेत? 50%. जेवढे सन मिळाले ते सगळे कसे मिळाले या ठिकाणी? नॉर्मल. आणि सगळ्या डॉटर कशा मिळाल्या? कॅरियर. समजलं? जेव्हा क्वेश्चन फक्त डॉटरबद्दल विचारला जाईल की किती डॉटर कॅरियर मिळतील, किती अफेक्टेड मिळतील, तर फक्त डॉटरचं असेल तर एवढ्याला 100% म्हणायचं. 50% डॉटर कॅरियर मिळाल्या, 50% डॉटर कलर ब्लाइंड मिळाल्या. या पद्धतीनं जसं क्वेश्चन विचारलेला असेल त्या पद्धतीनं तुम्हाला आन्सर द्यावं लागेल. सेकंड क्रॉस केला का? ओके, सेकंड जो तुम्ही क्रॉस केला तर त्या क्रॉसमध्ये मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल अँड नॉर्मल मेल. कॅरियर फिमेल आणि नॉर्मल मेल यांच्यामध्ये क्रॉस होता तर मग डॉटर कशा मिळाल्या? 25% कलर ब्लाइंड. ओके, सो ही कंडिशन जी आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार. सगळ्यांना कळलं क्रॉस कसं करायचं आहे? येस. सो असेच क्रॉस करायचे असतात, फक्त क्वेश्चन विचारण्याची पद्धत जी आहे ती चेंज होते. सो याच्या क्रॉसचे जे काही एक्झाम्पल आहेत, MCQ जे आहेत ते मी उद्याच्या लेक्चरला तुम्हाला सांगेन. आपण नेक्स्ट डिसीज घेऊया, हिमोफिलिया. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लीडर्स डिसीज. हिमोफिलिया ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लीडर्स डिसीज. ओके, आता हिमोफिलिया किंवा ब्लीडर्स डिसीज ही जी कंडिशन आहे याच्यामध्ये काय होतं बघा, तर हा सुद्धा डिसीज जसं आपण कलर ब्लाइंडनेस बघितला तो कसा होता? एक्स लिंक्ड रेसेसिव्ह जीनमुळे होणारा डिसीज होता. तसंच हा सुद्धा एक्स लिंक्ड रेसेसिव्ह जीन जे यांच्यामुळे हिमोफिलिया हा डिसीज कॉज होतो. कलर ब्लाइंडनेसमध्ये आपण बघितलं रेड आणि ग्रीन कलरमध्ये डिस्टिंग्विश करता येत नाही, दोन्ही कलर ग्रे ॲपियर होतात. तसं हिमोफिलियामध्ये जे आहे तिथं प्रॉब्लेम काय असतो? इन विच ब्लड फेल्स टू क्लॉट. ब्लड फेल्स टू क्लॉट. ब्लड जे आहे ते क्लॉट होत नाही किंवा जरी कोॲग्युलेशन किंवा क्लॉटिंग होत असेल तरी खूप स्लोली होतं. कोॲग्युलेशन इज व्हेरी स्लोली.
क्लॉटिंग होतं, स्लोली कोॲग्युलेशन होतं. मग आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो, जसं की आपण तिथं रेड ग्रीन कलर डिस्टिंग्विश नाही करतायत कारण कोण डेव्हलप होत नाही. मग या ठिकाणी काय प्रॉब्लेम होतो बघा, ज्यांच्याकडे दोन्हीही जीन रिसेसिव्ह येतात, सपोज फिमेल आहे, फिमेलचे दोन्हीही जीन रिसेसिव्ह असतील किंवा जर मेल असेल तर मेलमध्ये एकच रेसेसिव्ह जीनसुद्धा डिसीज कॉज करू शकणार आहे. सो जेव्हा रेसेसिव्ह जीन येतो तेव्हा त्यांच्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर 8 आणि 9 दोन फॅक्टर तयार होत नाही. क्लॉटिंग फॅक्टर 8 and 9 हे क्लॉटिंग फॅक्टर आहे. ब्लड क्लॉट होण्याचे दोन पाथवेज आहेत, एक्सट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक. तर त्या पाथवेजमध्ये वेगवेगळे क्लॉटिंग फॅक्टर यूज केले जातात. तर त्यापैकी रोमनमध्ये नंबर दिलेले फॅक्टर्सना, तर त्यापैकी 8 आणि 9 हे दोन फॅक्टर जे आहेत ते तयार होत नाहीत. आणि हे जर दोन फॅक्टर तयार झाले नाहीत तर ब्लड प्रॉपरली क्लॉट होत नाहीत. इवन साधी जरी इंजुरी झाली तरी कंटिन्युअस ब्लिडिंग होतं आणि एक्सेस ब्लड लॉस झाल्यामुळे तिथं डेथ पण होऊ शकते. ओके, मग आता कंडिशन सेम मगाच्या सारख्याच आहेत. या ठिकाणी जर फिमेल आहे तर फिमेलमध्ये 3 कंडिशन आहेत, एक्स कॅपिटल एच, एक्स कॅपिटल एच, एक्स कॅपिटल एच, एक्स स्मॉल एच आणि एक्स स्मॉल एच स्मॉल एच. या 3 कंडिशन असणार आहेत. त्यापैकी जर ही कंडिशन असेल तर ती फिमेल कशी असणार आहे, नॉर्मल. येस, जर ही कंडिशन असेल तर येस कॅरियर, आणि जर ही कंडिशन असेल तर अफेक्टेड. आणि मेलमध्ये दोनच कंडिशन आहेत, एक्स कॅपिटल एच वाय आणि दुसरा आहे एक्स स्मॉल एच वाय. जर हे असेल तर हा मेल कसा असणार आहे, नॉर्मल, करेक्ट. आणि जर ही कंडिशन असेल तर अफेक्टेड. कॅरियर ही कंडिशन मेलमध्ये असत नाही. पुन्हा एकदा हे जे डिसीजेस आहेत यांचे चान्सेस जास्त मेलमध्ये असतात ॲज कम्पेअर्ड टू फिमेल. फिमेलपेक्षा मेलमध्ये जास्त असतात. त्यानंतर नेक्स्ट हे जे कलर ब्लाइंडनेस आणि हेमोफिलिया हे जे डिसीजेस आहेत याला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स याचा अर्थ काय होतो, तर डिसीज कुठून कुठे ट्रान्सफर होतो, फादरकडून त्यांच्या ग्रँडसनकडे डिसीज ट्रान्सफर होतो. ही जी कंडिशन आहे याला म्हटलं जातं क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. म्हणजे सपोज एका जनरेशनमध्ये एक मेल आहे, अफेक्टेड आहे. हा अफेक्टेड मेल तिच्या डॉटरला डिसीज कॉज करू शकणार नाही, इवन त्यांच्या मुलांना पण डिसीज नाही कॉज करू शकणार, सनला पण डिसीज नाही कॉज करू शकणार. पण हा जो फादर आहे तो त्याच्या ग्रँडसनला डिसीज कॉज करू शकतो. कसा करेल बघा, त्यासाठी पहिला क्रॉस लिहा, मॅरेज बिटवीन नॉर्मल फिमेल, लिहा मॅरेज बिटवीन नॉर्मल फिमेल अँड हिमोफिलिक मेल. मॅरेज बिटवीन नॉर्मल फिमेल अँड हेमोफिलिक मेल. नॉर्मल फिमेल हिमोफिलिक मेल. कंडिशन अशी असेल, एक्स कॅपिटल एच इकडे एक्स स्मॉल एच वाय. गॅमेट सपोज जर हे दोन गॅमेट फ्यूज झाले तर यांच्यामध्ये कंडिशन येईल एक्स कॅपिटल एच, एक्स स्मॉल एच. जर हे आणि हे दोन गॅमेट जर फ्यूज झाले तर कंडिशन असेल एक्स कॅपिटल एच वाय. जर हे आणि हे फ्यूज झाले एक्स कॅपिटल एच, एक्स स्मॉल एच. आणि या कंडिशनमध्ये एक्स कॅपिटल एच वाय. इथं जे सन मिळत आहेत ते सगळे नॉर्मल आणि फिमेल ज्या मिळत आहेत त्या कॅरियर आहेत. बघा इथं हे फादर आहेत आणि फादर कशा आहेत, कलर ब्लाइंड. कलर ब्लाइंड फादरमुळे त्यांच्या मुलाला डिसीज झाला का, सनला डिसीज झाला का, नाही झाला. मुलींना झाला का, मुलींना पण नाही झाला, पण त्या कशा राहिल्या, कॅरियर राहिल्या, बरोबर. आता हेच आपण पुढे बघूया. जर यांच्यामध्ये क्रॉस झाला म्हणजे ही जी डॉटर आहे, या फादरची जी डॉटर आहे तिची कंडिशन एक्स कॅपिटल एच, एक्स स्मॉल एच आहे, ती कॅरियर आहे. आणि सपोज नॉर्मल मेल बरोबर मॅरेज झालं
तर या कंडिशनमध्ये बघा क्रॉस करा आणि सांगा की काय रिझल्ट येईल. डॉटर आहे कॅरियर आणि सपोज तिचं नॉर्मल मेल बरोबर मॅरिड झालेलं आहे, तर त्यांचे जे ऑफस्प्रिंग असतील केलं. हां, इथं काय कंडिशन आली बघा, एक्स कॅपिटल एच, एक्स स्मॉल एच, एक्स कॅपिटल एच, वाय. जर हे आणि हे दोन गॅमेट जर फ्यूज झाले तर एक्स कॅपिटल एच, एक्स कॅपिटल एच, डॉटर कशी आहे नॉर्मल. ओके, सपोज हे आणि हे फ्यूज झालं तर एक्स कॅपिटल एच, वाय हा सणसुद्धा नॉर्मल. हे दोन एकत्र आले, एक्स कॅपिटल एच, एक्स स्मॉल एच, कॅरियर, फिमेल कशी आहे कॅरियर, आणि हे दोन एकत्र आले तर एक्स स्मॉल एच, वाय हा सण कसा असेल अफेक्टेड. ह्याच्याकडे हा डिसीज आला कुठून बघा, ह्या सनचे जे फादर आहेत ते अफेक्टेड आहेत का, म्हणजे हा त्यांच्याकडून आलेला नाही आहे. हा क्रोमोझोम आलाय कुठून त्याच्याकडे, पहिली गोष्ट आत्ता कोणाकडून आलाय, मदरकडून आलाय. आणि ही जी मदर आहे या मदरकडे तो जीन कोणाकडून आलेला आहे, तिच्या फादरकडून. म्हणजे डिसीज कसा गेला, हे जे फादर आहेत यांच्याकडून त्यांच्या मुलीकडे आणि मुलीकडून कोणाकडे गेला, मुलीच्या मुलाकडे. याला म्हणायचं क्रिस क्रॉस. ग्रँडफादरकडून हे जे आहेत ते या मुलाचे ग्रँडफादर आहेत, ह्या ग्रँडफादरकडून डॉटरकडे आणि डॉटरकडून तिच्या सनकडे झाला. तर याला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स म्हटलं जातं. ह्या स्टेटमेंटवरती क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स व्हेन डिसीज इज ट्रान्सफर्ड फ्रॉम ग्रँडफादर टू ग्रँडसन. आजोबांकडून नातवाकडे जेव्हा डिसीज जाणार आहे तेव्हा त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, क्रिस क्रॉस. एक जनरेशन स्किप होते आणि पुढच्या ह्याच्याकडे डिसीज जातो. सो इट इज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. सगळ्यांना हे समजलं क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. येस, सो हा पॉईंट आपला झालेला आहे. नेक्स्ट आपण जे डिसीजेस बघितले, दोन डिसीजेस स्टडी केले, कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया. दोन्हीही एक्स लिंक्ड रेसेसिव्ह जीनमुळे होणारे डिसीजेस होते. समजले सगळ्यांना. येस, नेक्स्ट आहे सेक्स डिटर्मिनेशन. सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे एखादं ऑफस्प्रिंग आहे, एखादा ऑर्गॅनिझम आहे, तर त्यांचे सेक्स मेल किंवा फिमेल हे कसं डिटरमाइन होतं, कोणत्या फॅक्टरवरती ठरतं की ते ऑफस्प्रिंग मेल असणार की फिमेल असणार, हे आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात फर्स्ट ह्युमन बिंगमध्ये सेक्स डिटर्मिनेशन कसं आहे, नेक्स्ट बर्ड्समधलं सेक्स डिटर्मिनेशन आहे, त्यानंतर बोनेलिया विरिडिस हा एक ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे, आणि फायनली हनी बीमधलं दिलेलं आहे. तर या सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये आपण सेक्स डिटर्मिनेशन स्टडी करतोय. सो बघा, व्हॉट इज सेक्स डिटर्मिनेशन. Next is sex determination. So first of all, what is sex determination? The mechanism by which sex is established. The mechanism by which sex is established. ज्या मेकॅनिझममध्ये ऑफस्प्रिंगचं सेक्स जे आहे ते एस्टॅब्लिश होतं किंवा डिटरमाइन केलं जातं, ठरवलं जातं, त्या मेकॅनिझमलाच काय म्हटलं जातं, सेक्स डिटर्मिनेशन. मग आता याच्यामध्ये टर्म सेक्स रिफर टू द सेक्शुअल फिनोटाईप. मग याच्यामध्ये दोन सेक्स आहेत, मेल आणि फिमेल. आता याच्यामध्ये आपण दोन कंडिशन या आधीही पाहिलेल्या आहेत, ती म्हणजे बायसेक्शुअल किंवा त्याच ऑर्गॅनिझमला म्हटलं जातं हर्मॅफ्रोडाईट, किंवा त्यांनाच अजून एक टर्म आहे मोनोशियस. हां, बायसेक्शुअल, हर्मॅफ्रोडाईट किंवा मोनोशियस सगळ्या टर्मचं मिनिंग एकच आहे. काय मिनिंग असतं, मेल आणि फिमेल सेक्स किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहेत ते एकाच ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असणं, ह्याचं मिनिंग काय आहे, मेल
and female reproductive organ present in same organism. एकाच ऑर्गॅनिझममध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जर प्रेझेंट असतील तर त्यांना म्हटलं जातं बायसेक्शुअल किंवा हर्मॅफ्रोडाईट किंवा मोनोशियस. किंगडम ॲनिमॅलियामध्ये तुम्ही हा टर्म शिकलेला आहात. काही ऑर्गॅनिझम हर्मॅफ्रोडाईट असतात, काही. आता याच्या अपोजिट दुसरी टर्म आहे बायसेक्शुअल. त्याच्या अपोजिट आपण काय यूज करतो? युनिसेक्शुअल. येस. आणि हर्मॅफ्रोडाईटला नाही, पण मोनोशियसच्या अपोजिट आपण यूज करतो डायोशियस. सो जे ऑर्गॅनिझम युनिसेक्शुअल किंवा डायोशियस आहे त्याचा अर्थ काय होतो की तो ऑर्गॅनिझम एकतर मेल आहे किंवा फिमेल. एका ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये एकच रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट असते. सो त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? डायोशियस किंवा युनिसेक्शुअल ऑर्गॅनिझम. दोन्ही टर्म सगळ्यांना समजल्या? येस. मग आता नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा. जर्मन बायोलॉजिस्ट हेनकिंग. हेनकिंग या सायंटिस्टने केलेला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. हे कळलंय एवढं? Biologist Henking in 1891 while studying spermatogenesis. पहिली गोष्ट सायंटिस्टचं नेम लक्षात ठेवा. हेनकिंग यांनी 1891 मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस स्टडी केलं. स्पर्मॅटोजेनेसिस या शब्दाचा अर्थ होतो स्पर्म फॉर्मेशनची प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये स्पर्म प्रोड्यूस होतात त्याला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हटलं जातं. सो हेनकिंग या सायंटिस्टनी 1891 मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस स्टडी केलं. कोणामध्ये स्टडी केलं? स्क्वॅश बग ह्या ऑर्गॅनिझममध्ये त्यांनी स्टडी केलं. ठीक आहे. इट इज स्टडीड इन स्क्वॅश बग. मग आता हा जो स्क्वॅश बग आहे तर स्क्वॅश बगमध्ये त्यांनी काय ऑब्झर्व केलं बघा. ही नोटेड दॅट 50% ऑफ स्पर्म रिसीव्ह अनपेड क्रोमोझोम व्हाईल अदर 50% डू नॉट रिसीव्ह इट. म्हणजे बघा आता याच्यासाठी मी तुम्हाला जसं ह्युमन बिंगचं तुम्हाला माहिती आहे एक्स 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 वाय सेक्स डिटर्मिनेशन तुम्हाला कळतं की ऑफस्प्रिंग मेल फिमेल कसं होणार हे क्रॉस तुम्हाला कळतो. तसाच एक क्रॉस समजून घ्या. स्क्वॅश बग हा एक ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यामध्ये जे ऑटोझोम आहेत, ऑटोझोम आपण 2n ने इंडिकेट करूया आणि प्लस एक्स एक्स हे सेक्स क्रोमोझोम आहे. हे कोणामध्ये असतं? फिमेलमध्ये. आणि जर तुम्ही मेल बघितलात तर मेलमध्ये कंडिशन असते 2n + x. काय कंडिशन आहे मेलमध्ये? 2n + x. आता गॅमेट तयार होताना कसे 2n ची कंडिशन हॅप्लॉइड म्हणजे n होईल. इकडेही n. x x मधला एक x एका गॅमेटमध्ये जाईल, दुसरा x दुसऱ्या गॅमेटमध्ये जाईल. बरोबर? ओके. आणि या ठिकाणी बघा n n. एक x या सेलमध्ये आला, दुसऱ्या गॅमेटमध्ये x जाईल का? येस. सो स्क्वॅश बगमध्ये जो मेल आहे ह्या मेलमध्ये गॅमेट तयार होताना दोन कंडिशन बघा. गॅमेट म्हणजे स्पर्म. स्पर्मॅटोजेनेसिस यांनी स्टडी केलं. सो स्पर्म तयार होताना दोन टाईपचे स्पर्म तयार होतील. सो कसे होतील बघा. दोन्ही स्पर्ममध्ये ऑटोझोम n गेलेला आहे, मात्र एका स्पर्ममध्ये एक्स क्रोमोझोम गेला, दुसऱ्या स्पर्ममध्ये एक्स क्रोमोझोम नाहीच आहे. बरोबर का? आता जेव्हा फ्युजन होईल या गॅमेटचं तर बघा समजा हा आणि हा गॅमेट फ्यूज झाला तर कंडिशन काय होईल? n + n 2n x + x x x. मेल असणार की फिमेल? ही कंडिशन कोणामध्ये असते? फिमेलमध्ये. सो हा ऑफस्प्रिंग काय असणार आहे? फिमेल. ओके. पुढे बघा सपोज हे आणि हे फ्यूज झालं तर कंडिशन काय झाली? n + n हां x प्लस इथं दुसरं काही नाहीच आहे. सो प्लस काय झालं? फक्त x. हा ऑफस्प्रिंग काय असणार? मेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट हा आणि हा फ्यूज झाला तर 2n + x x. ओके. आणि जर हे आणि हे फ्यूज झालं तर 2n + x. येते लक्षात? सो स्क्वॅश बगमध्ये सेक्स डिटर्मिनेशन कशावरती ठरतं? स्क्वॅश बगमध्ये स्पर्म दोन प्रकारचे तयार होतात. काही स्पर्ममध्ये एक्स क्रोमोझोम जातो, काही स्पर्ममध्ये तो सेक्स क्रोमोझोम जातच नाही आहेत. फक्त काय आहेत? ऑटोझोम. जर एक्स हा क्रोमोझोम असणारा स्पर्म फिमेल गॅमेट बरोबर जर फ्यूज झाला तर ते ऑफस्प्रिंग काय असणार? फिमेल असणार. आणि जर एक्स क्रोमोझोम नसणारा गॅमेट फिमेल गॅमेट बरोबर जर फ्यूज झाला तर ते ऑफस्प्रिंग काय असणार आहे? मेल. सो त्यांनी तेच सांगितले. पॉईंट रीड करा. जर्मन बायोलॉजिस्ट हेनकिंग in 1981 while studying spermatogenesis of squash bug, NASA
Tristis noted that 50% of sperm receive the unpaired chromosome while other 50% sperm do not receive it. म्हणजे जे स्पर्म तयार होतात त्या स्पर्मपैकी 50% स्पर्मकडे काय असतो, हा अनपेड क्रोमोझोम असतो. 50% स्पर्मकडे तो क्रोमोझोमच असत नाही. पुढे काय सांगितलं बघा, ओके, डू नॉट रिसीव इट. हेनकिंग गेव अ नेम टू दिस स्ट्रक्चर ॲज एक्स बॉडी. ह्या स्ट्रक्चरला त्यांनी नाव काय दिलं, एक्स बॉडी. म्हणजे 50% स्पर्ममध्ये एक्स बॉडी असते, 50% स्पर्ममध्ये एक्स बॉडी नसते. ओके, नेक्स्ट बघा, Henkin gave a name to this structure as the X body, but he could not explain its role in sex determination. त्यांनी हे स्टडी केलं की काही स्पर्मकडे एक्स क्रोमोझोम जातोय, काहींकडे जात नाही आहे, पण त्यांना सांगता आलं नाही की ह्याचा नक्की रोल काय आहे सेक्स डिटर्मिनेशनमध्ये. जर हे फिमेल बरोबर फ्यूज झालं तर काय तयार होणार आहे, फिमेल, आणि जर हे फ्यूज झालं तर मेल. हा जो रोल आहे तो त्यांना एक्सप्लेन करता आला नाही, पण नंतर ते डिस्कवर झालं. कुड नॉट एक्सप्लेन इट्स रोल इन सेक्स डिटर्मिनेशन. Further investigation by the other scientists led to conclusion that the X body of Henkin was in fact a chromosome and gave the name X chromosome. Henkin या सायंटिस्टनी ज्याला X बॉडी म्हटलं होतं तो ॲक्च्युली क्रोमोझोम होता आणि त्या क्रोमोझोमला काय नाव देण्यात आलं नंतर, एक्स क्रोमोझोम. एवढं कळलं सगळ्यांना. हे लिहून ठेवा शॉर्टमध्ये कुठेतरी, कारण तिथं क्रॉस नाही दिलेला, नंतर लक्षात येत नाही की अनपेड क्रोमोझोम काय. ऑर्गॅनिझमचा नेम देऊन हे लिहून ठेवा.